महाराष्ट्र सायबर सेलची मोठी कारवाई आहे। सामच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। वादग्रस्त अभिनेता कमाल खानच्या संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर वादग्रस्त वक्तव्यानंतर तो बरळल्यानंतर विकिपीडियावरील वादग्रस्त मजकूर हटवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। विकिपीडियाला आता सरकारने नोटीस बजावलेली आहे। महाराष्ट्र सायबर सेलची ही मोठी कारवाई आहे। विकिपीडियाला नोटीस बजावलेली आहे। अभिनेता कमाल खानने संभाजीराजेंवर वादग्रस्त विधान केलं होतं, पोस्ट केली होती। कमाल खान संभाजीराजेंवर बरळल्यानंतर विकिपीडियावरील तो वादग्रस्त मजकूर हटवण्याचे आदेश आता सरकारने दिलेले आहेत। महाराष्ट्र सायबर सेलची ही मोठी कारवाई आहे। साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर आता सरकारला जाग आली आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले। त्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलने ही मोठी कारवाई केलेली आहे। आता कमाल खानवर काय कारवाई होते ते बघणं महत्त्वाचं आहे। सामच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आलेली आहे। कमाल खान संभाजीराजेंवर बरळल्यानंतर विकिपीडियावरील वादग्रस्त मजकूर हटवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कारण या वादग्रस्त मजकुरामुळे सगळ्या स्तरावर संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। सगळ्यांनी कमाल खानवर देखील कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। त्यानंतर आता महाराष्ट्र शासनाने सामच्या बातमीची दखल घेत सायबर सेलला आदेश दिला आणि आता विकिपीडियाला नोटीस बजावली। आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। गणेश, महाराष्ट्र सायबर सेलची ही मोठी कारवाई आहे, अधिक काय माहिती देशील? आपल्या बातमीची दखल घेतली गेली? गिरीश, नक्कीच साम टीव्हीने सकाळपासूनच ही सगळी बातमी आहे ती दाखवण्यात आली होती। कारण की छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातलं हे सगळं आक्षेपार्ह जे मजकूर होता हा विकिपीडियावर प्रसिद्ध होता आणि त्यानंतर ही सगळी बातमी दाखवल्यानंतर आई देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर सायबर सेलचे आईची आहेत यादव यांना खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश आहेत ते देण्यात आले होते। आणि यानंतर लगेच सायबर सेलच्या वतीने आहे ते IT ऍक्ट 2000च्या अनुषंगाने नोटीस देखील आहे ती विकिपीडिया फाउंडेशनला पाठवलेली पाहायला मिळते। आणि या नोटीसीमध्ये आक्षेपार्ह मजकूर आहे तो तर काढून टाकायला सांगितला आहे। मात्र हा मजकूर नेमका कोणी लिहिला, कशा कुठला संदर्भ घेतला या सगळ्या संदर्भातले देखील आहे ती माहिती आता घेतली जात आहे। आणि त्याचबरोबर कमल खान यांनी देखील आहे हा मजकूर आहे तो पोस्ट करण्यात आला होता एक्स वर। आता नेमकी कमल खानवर आता कुठली कारवाई होती हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की कमल खान यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी संतप्त नक्कीच गणेश, कारण विकिपीडियाला सायबर सेलनी नोटीस दिली आहे, मात्र कमाल खानवर देखील कडक कारवाई व्हावी ही सर्वांची अपेक्षा आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।